500 रुपयाची कॉफी घेतो, पण आपल्या हळदीचं दूध त्यांनी टर्मरिक लाते म्हणून पूर्ण जगभर प्रसिद्ध केलंय. आज 1 कपभर हळदीचं दूध 1000 रुपयाला विकलं जातं पूर्ण जगभर. त्यांना महत्व कळलंय. आपण हळदीचं दूध घेत नाही. आपल्या जे पारंपरिक गोष्टी आहेत त्याचं महत्व आज तुम्हाला कळत नाहीये, पण भविष्यामध्ये ह्याच गोष्टींची नांदी होणार आहे. आजच तुम्हाला जाणवलं असेल ज्वारीचे रेट गव्हापेक्षा जास्त आहेत ना, बाजरीचे रेट गव्हापेक्षा जास्त आहेत. ह्या गोष्टींचं महत्व त्यांना कळलंय, कारण एक्सपोर्ट वाढलाय. मागील 10 वर्षांपासून आम्ही ज्वारीचे त्यांना लाडू किंवा ज्वारीच्या भाकरी किंवा वेगवेगळे पदार्थ त्यांना खाऊ घालायचो पूर्ण जगभर. ॲज अ भारतीय शास्त्रज्ञ आम्ही त्यांना सांगायचो आमचं महत्व काय आहे. आत्ताची ती लोक ह्या गोष्टींवर शिफ्ट झालेत. मग ते म्हणतात तुमच्या 150 करोड लोकांपैकी किती लोक बाजरी ज्वारी खातात? काय उत्तर द्यायची? आमची सगळी लोक सेलिब्रेशनमध्ये आज भंडारे लागलेत ना सगळीकडे. कोणी भाकरीचं नैवेद्य दाखवतं का? पोळीचं नैवेद्य. अहो 1970 पासून आपल्या इथे गहू आला आणि आपण हनुमानाला कोणता नैवेद्य देतो? पोळीचा. नैवेद्यामध्ये कोणी भाकर दाखवली? फक्त गजानन महाराज, साईबाबा आणि यांचे प्रसाद असतात भाकरीचे, बाकी सगळ्यांचे पोळीचे. आपण आपली संस्कार आणि आपली नीती चालरीती ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरत चाललोय. आता विषमुक्त शेती या बाबतीमध्ये बरेच जण चर्चा करतात. विषमुक्त शेतीच्या 7-8 संकल्पना आहेत. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, विषमुक्त शेती म्हणजे जैविक शेती. ह्या 2-3 शेतीच्या बाबतीमध्ये चर्चा केल्या जातात. बरेचसे तज्ज्ञ तुम्हाला येऊन सांगतात ही शेती करा म्हणजे असं होईल, ती शेती करा म्हणजे असं होईल. पण कोणी ठोसपणे हे नाही सांगितलं. तुमच्या डोक्यामध्ये एक असेल सेंद्रिय शेती केली की उत्पादन कमी येतं, असंच आहे ना? सेंद्रिय शेतीची कास पकडायची म्हणजे आता जे उत्पन्न आहे केमिकलचं ते कमी होतं. किंवा जैविक शेती करायला गेलं तर उत्पादन कमी होतं, त्यामुळे त्याचे रेट वाढीव असतात. असंच आपल्याला माहिती आहे. आणि रासायनिक खत टाकल्याशिवाय शेती होऊ शकत नाही. जैविक गोष्टींनी आपली शेती होऊ शकत नाही. उत्पादन कमी येतं. त्यामुळे आज आम्ही रासायनिक खतासोबत आणि रासायनिक औषधांसोबत आम्ही आपली शेती करतो, कारण आम्हाला उत्पादन वाढवायचं आहे. होतं का असं? आज तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात याचं स्वतःच आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आज आपण कितीही खत टाकलं, बरं खत टाकण्याची आपलं परिमाण पण आपल्याला माहिती नाही. ज्या लोकांकडे जमिनीचं हेल्थ कार्ड नाही आहे ती लोक आज जमिनीमध्ये किती खत टाकायचं, किती DAP युरिया टाकायचं याबद्दल चर्चा करतात. बाजूच्यानी 4 पोते DAP टाकलं, आपण 6 पोते टाकतो. ज्याला जेवढं खिशाला झेपतं तेवढा तो खत टाकतो.